नमस्कार, मी विकास कुचेकर. मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेली अनेक वर्ष समाजात मानवी हक्कांविषयीची जनजागृती करण्याचं काम करत आहोत. आणि ही जनजागृती करत असताना आमच्याबरोबरती अनेक विधितज्ञ, संस्थेचे सल्लागार म्हणून आमच्याबरोबरती खऱ्या अर्थानं न्यायाची लढाई, न्यायालयातून पीडिताला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे ॲडव्होकेट स्वाती चौधरी आज आपल्याबरोबरती या विषयाशी चर्चा करताना आपल्याबरोबरती आहेत. याचबरोबरती सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभिषेक हरिदास आज आपल्याबरोबरती आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत की खरोखरच पुण्यातील जे अवयव तस्करीचा जो प्रकरण खऱ्या अर्थानं मीडियाने समोर आणलं, या प्रकरणाच्या संबंधाने आम्ही स्वतः मानवी हक्क उल्लंघनाचं या ठिकाणी प्रकरण घडत आहे म्हणून याची वर्दी डॉक्टर अभिषेक हरिदास, मी, माझे सहकारी अण्णा मंजुळे आणि आमच्या संस्थेचे मार्गदर्शक अण्णा जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मेहरबान न्यायालयात या प्रकरणी दावा दाखल केलेला होता. आणि या दाव्याच्या अनुषंगानं आमच्यासमोर आलेले काही प्रश्न आज आपल्यासमोर मांडण्याचा आणि त्याच्यातून त्या प्रश्नाच्या संबंधाने खऱ्या अर्थानं विधितज्ञ म्हणून आमचे जे सल्लागार आहेत ते आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात. या संबंधाने त्यांची भूमिका या प्रकरणाच्या दृष्टिकोनातून कशी आहे याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. पुण्यातील जे खऱ्या अर्थानं जे किडनी रॅकेटचं जे प्रकरण होतं, हे प्रकरण नेमकं काय होतं अभिषेक, जर आपण आपल्या सांगू शकाल की नेमकं काय घडलं होतं या प्रकरणामध्ये? हां सर, ॲक्च्युली दिनांक 5 तारखेला हा प्रकार झाला होता की कोल्हापूर स्थायिक एक महिला आहे, या महिलेला 15 लाख रुपये देतो असं आमिष दाखवून तिला एका एजंटने रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी डोनेट करायला लावलं. ही किडनी तिची काढण्यात आली, मात्र किडनी काढण्यात आल्यानंतर तिला ते 15 लाख रुपये जे आहेत, हे 15 लाख रुपये तिला मिळाले नाहीत. मग त्या महिलेने समोर प्रकार असा आणला की तिचं नाव सारिका सुतार असताना तिचं नाव बदललं आणि सारिका आणि जे काही पुढचं नाव डमी ठेवलं, ते पॅन कार्ड डमी केलेलं आहे, बाकीच्या गोष्टी डमी करून त्याच्यामध्ये ती माने याची पत्नी दाखवलेली आहे. आणि माने याची पत्नी दाखवून ती मानेची पत्नी असल्यामुळे तिची किडनी तिच्या नवऱ्याला ट्रान्सफर होते असं फेक डॉक्युमेंट करण्यात आलं. आणि हे फेक डॉक्युमेंट झाल्यानंतर बऱ्याच मीडियानी हे त्यांच्या न्यूज चॅनलला दाखवलं. आणि त्यानंतर आपल्याला जशी वर्दी कळाली तसं विकास कुचेकर सर आणि आम्ही लोकशाही चॅनलचे जे रिपोर्टर आहेत भांगरे साहेब यांनी बोलवल्यामुळे आम्ही तिकडे गेलो. आणि तिकडे गेल्यानंतर आम्हाला त्यांनी सगळे डॉक्युमेंट व्हॉट्सअपला पाठवली आणि विकास सर आणि आम्ही तातडीने त्याच दिवशी न्यायालयात याचिका दाखल केली. सदर याचिका दाखल केल्यानंतर जाधव साहेब यांच्या न्यायालयात ती संध्याकाळी ऑर्ग्युमेंटला आली. ऑर्ग्युमेंटला आल्यानंतर विकास सर, मी आणि अण्णा उर्फ हरिभाऊ मंजुळे आम्ही तिघांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने त्यांचा जो टायपिस्ट होता तो नसल्याने पुढची तारीख दिली. पुढच्या तारखेला बिराजदार कोर्टामध्ये हा मॅटर गेला. पण मला डॉक्टर, हे प्रकरण तुम्ही सांगितल्या पद्धतीने मीडियाने खऱ्या अर्थानं ते समाजासमोर आणलेलं होतं आणि मीडियाच्या माध्यमातून ही घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर ज्यावेळेस आली तेव्हा महाराष्ट्राचे आरोग्य खात्याचे विभागाचे सगळे प्रमुख असू द्यात किंवा माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांनी स्वतः पुढे येऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचं माध्यमात त्यांनी सांगितलेलं होतं आणि कडकातली कडक कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासनही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला देण्यात आलं होतं. पण माझा मुद्दा या ठिकाणचा आहे मॅडम की खऱ्या अर्थानं अवयवदान, या अवयवदानातून एखाद्या व्यक्तीचा जर प्राण वाचत असेल आणि त्याला नवीन जीवदान मिळत असेल तर या ठिकाणी आपण मानवी हक्कांचं उल्लंघन झालंय किंवा मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय. पण एकीकडे आपण म्हणतो की मानवी हक्कांच्या जीविताचं रक्षण करणं ही खऱ्या अर्थानं डॉक्टरांची किंवा आरोग्य खात्याची जबाबदारी आहे. मग अशा वेळेस या जो किडनी घेणारा जो पर्सन होता, त्या किडनी घेणाऱ्या पर्सनला जर अशी एखादी किडनी त्या ठिकाणी मिळाली आणि त्याच्यामुळं जर त्याचं जीवनदान वाचत असेल तर हे जे सगळं प्रकार होत आहे किंवा हे जे सगळं प्रकरण आहे याबाबत तुम्ही कशा पद्धतीने पाहता?
ॲक्च्युली सर्वांना आपलं हे मानवी शरीर जे दिलेलं आहे ते जपण्याचा आणि ते जगण्याचा, जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. युनिव्हर्सल ज्या वेगवेगळ्या कव्हेनंट्स आहेत त्याच्यामध्येही प्रायमा फेसी आपण पाहिलं तर मानवी शरीर आणि त्याचं आयुष्य याच्याशी संदर्भात सर्व कायदे आहेत की म्हणजे राईट टू लाईफ, राईट टू लिबर्टी, हे जे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 21 सांगतं राईट टू लाईफ अँड लिबर्टी. आपण आपला अवयव आपल्या इच्छेने दान करू शकतो, पण आपलं अवयव दान करताना जर असं आपली तस्करी वगैरे केली जात असेल तर या संदर्भात आपण तक्रारी दाखल केल्या पाहिजे आणि त्याच्याबद्दल जनजागृती निर्माण करून त्यावर पुढे उपाययोजना अंमलात आणल्या पाहिजेत. मानवी हक्कांचा मुद्दा याच्यामध्ये नेमका कशा पद्धतीने येतो की एखादे अवयव दान करत आहेत किंवा अवयव हे देत आहेत, त्याच्यात मानवी हक्कांचं उल्लंघन कसं होतं, कशा पद्धतीने मानवी हक्कांचं उल्लंघन केलं जातं किंवा कसं होतं? ॲक्च्युली अवयव दान करणं हा इच्छेचा प्रश्न असतो प्रत्येकाच्या, पण जर असे आपल्याला ब्लॅकमेल करून वगैरे जर असे प्रकार घडत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला जर तशी किडनीची आवश्यकता नसेल पण एक तस्करी करायची आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा तो पार्ट काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे ती जाऊन जास्त किमतीला विकणे, हा एक कायदेशीरदृष्ट्या पण गुन्हाचा आहे. त्यामुळे ह्याची सखोल चौकशी व्हावी असं मला वाटतं. नक्कीच मॅडम, आपण जो महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्यावेळेस या प्रकरणाकडे पाहतोय तर मानवी अवयवाची अवैधरित्या तस्करी करणं हा कलम 370 मधला हा एक भादवी कलम 370 या ऑफेन्समध्ये येतो. मनुष्य अवयव तस्करीच्या प्रकरणी किंवा अवैध व्यापाराच्या प्रकरणी हा सगळा प्रकार आहे आणि या दृष्टिकोनातून याच्यावरती त्या कल्पना कर्माणी लागतात. या प्रकरणामध्ये नेमकं असं झालेलं होतं की या जसं डॉक्टर अभिषेक सरांनी सांगितलं की संबंधित महिलेचं ओरिजिनल आयडेंटिफिकेशन की ती सारिका सुतार या नावाचं तिचं ओरिजिनल आयडेंटिफिकेशन असताना तिला एका अवयवदात्याला अवयव ज्याला आवश्यकता आहे अशा व्यक्तीची पत्नी दाखवण्यासाठी तिचं आयडेंटिफिकेशन बदलण्यात आलं आणि तिला तिचं आधार कार्ड चेंज करण्यात आलं. आधार कार्डच्या चेंज करून त्या आधारे तिला त्या व्यक्तीची पत्नी असल्याचं आयडेंटिफिकेशन तयार करण्यात आलं आणि त्या दृष्टिकोनातून मग रुबी हॉल क्लिनिकचे जे डॉक्टर अंजली केळकर लॅबोरेटरीज आहेत, हेड आहेत, त्या यांनी त्याचं रिलेशन सर्टिफिकेट त्या ठिकाणी देण्यात आलं. ते रिलेशन सर्टिफिकेट आमच्याकडे आलेलं आहे. त्या रिलेशन सर्टिफिकेटमध्ये त्यांनी संबंधित महिला जी ओरिजिनल सारिका सुतार नावाची आहे तिला सुजाता साळुंके या नावाने तिचं आयडेंटिफिकेशनचं रिलेशन दाखवलं आणि अमित साळुंके यांची ती पत्नी आहे, म्हणजे अशा पद्धतीने पत्नी आहे असं दाखवलं. मात्र पुढे रिलेशन आयडेंटिफिकेशन करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी डॉटरवरती क्लिक केलेलं आहे. डॉक्टर मुद्दा या ठिकाणचा पाहायला येतोय की त्यांनी पुढे पहिलं सांगितलं की ही पती पत्नी आहेत, पुढे रिलेशन क्रिएट करत असताना त्यांनी दाखवलं की डॉटर आहे आणि त्या दोघांच्या वयामधला फक्त 4 वर्षाचा डिफरन्स त्या ठिकाणी दाखवलेला आहे. मग प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय की या व्यक्तीला 4 वर्षामध्येच मुलगी झाली होती का? कारण त्याचं वय 4 वर्ष तिच्यापेक्षा मोठं आहे आणि मग पुढे रिलेशन सर्टिफिकेट दाखवत असताना तिला दाखवतात की ती डॉटर आहे, वरती लिहितात पती पत्नी आहे. हा सगळा तो त्या ठिकाणचा प्रश्न त्या बनावट दस्तावेजेसमध्ये आहे आणि हीच बाब आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून त्या ठिकाणी दिली. मुद्दा या ठिकाणचा होतोय की अवयवदानातून एखाद्या व्यक्तीचे प्राण जर वाचत असतील तर राईट टू लाईफ या अंतर्गत खरोखरच त्या आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी ते प्राण वाचवले पाहिजेत. पण ते वाचवत असताना आपल्याकडे जे कायदे करण्यात आलेले आहेत मुळात ते कायदे अशा पद्धतीचे आहेत की अवयव दान कुठला व्यक्ती कशा पद्धतीने कोणाला दान करू शकतो. जसा किडनीसारखा अवयव आहे हे दान करण्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन त्या कायद्यामध्ये तयार करण्यात आहेत. हा नेमका कायदा काय आहे आणि या कायद्यानं गुन्हा नोंद करत असताना जी प्रॉब्लेम्स खऱ्या अर्थानं आम्हाला जे फेस करावं लागलेले आहेत हे आपण आज डॉक्टर अभिषेक हरिदास यांच्याकडून ऐकूयात. सर, वास्तविक पाहता गेलं तर आपण जेव्हा कोर्टात आर्ग्युमेंट करत होतो तेव्हा आपल्याला माननीय न्यायमूर्तींनी अनेक क्वेश्चन्स विचारले होते, जसे की TOHO ॲक्ट जो आहे याच्यातील कलम 22 मुळे हा गुन्हा आपल्याला दाखल करता येतो की नाही येतो असा प्रश्नही न्यायालयात उपस्थित झाला होता. त्यावेळेस वास्तविक पाहता गेलं तर आपण कलम ह्याच्यातील 19 जो आहे TOHO ॲक्टमधील हा कलम असा सांगतो की वास्तविक किडनी ही डोनेशन दिली जाते, किडनी डोनेट करतो, ऑर्गन हे डोनेट केले जातात आणि कुठल्याही डोनेशनसाठी आपण फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स जे आहे
हां फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आपण घेत नाही. म्हणजेच अवयव दानाच्या नावाखाली हा व्यापार दान केला आहे. जातोय, पैशाचा आमिष पैसे- दिलं yes, जातंय yes, आणि yes. त्याच्यातून ते जे खऱ्या अर्थानं गरीब Yes. गरजू आहेत अशा लोकांचे अवयव काढून घेऊन पैशाच्या बरोबर बदलीने आहे. याला प्रतिबंध करण्यासाठीचा हा कायदा आहे. असं तुमचं म्हणणं आहे. त्यामुळे कलम 19 जो आहे अगदी हा क्लिअर सांगतो या कायद्यातील की एखाद्या व्यक्तीला जर पैशाचं आमिष दाखवण्यात आलं असेल आणि त्या व्यक्तीने ते स्वीकारलं असेल, देर इज एनी ट्रान्झॅक्शन बिटवीन एजंट अँड विक्टिम ॲट दिस टाइम बोथ आर अॅक्युज. पण आता ह्याच्यामध्ये हिला 15 लाखाचं आमिष यांना दाखवण्यात आलं होतं ह्या महिलेला, मात्र तिला 15 लाख दिले नव्हते. देअर फॉर ट्रान्झॅक्शन इज नॉट देअर. डॉक्टर, माझा प्रश्न या ठिकाणचा हाच प्रश्न आहे की बऱ्याच लोकांकडनं किंवा मीडियाकडनं किंवा पोलिसांकडनं पण हा प्रश्न उपस्थित केला जातोय की संबंधित महिलेला 15 लाख रुपयाचं आमिष दिलं, तिची किडनी काढून घेतली आणि तिला ते पैसे पोचले नाहीत म्हणून ती आता ती त्याच्या संदर्भात आवाज उठवत आहे किंवा तिची फसवणूक झाली आहे असं तिचं म्हणणं आहे. पण माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की जर एखाद्या व्यक्तीला 15 लाख रुपये तुला किडनीचे मिळणार आहेत आणि तू ऑपरेशन कर, किडनी दिल्यानंतर तुला पैसे दिले जाईल, तर असा कुठलाही व्यक्ती डायरेक्ट ऑपरेशन करून ती किडनी देणार नाही. याचाच अर्थ त्या महिलेला काहीतरी रक्कम त्या ठिकाणी दिली गेली असावी, तेव्हाच ती ऑपरेशनला तयार झाली असेल. म्हणजे पैशाचं ट्रान्झॅक्शन या प्रकरणामध्ये झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, येऊ शकत नाही. बरोबर, कारण का असं कोणी एवढं बेस्वार्थी वृत्तीने कोणी किंवा असं पैशाची ज्याला गरज आहे तो व्यक्ती असं करेल असं कधी वाटू शकत नाही. त्यामुळे प्रायमा फेसी अशी पॉसिबिलिटी असू शकते की तिला पहिल्यांदा पैसे मिळालेत आणि तिने त्यानंतर पैशाचे कमी पैसे मिळाले म्हणून पण येस शी इज क्लेमिंग दॅट. आता ह्याच्यामध्ये परत आपल्याला पुढचा प्रॉब्लेम फेस करायचा होता तो म्हणजे सेक्शन 22चा. ह्या कायद्यातील कलम 22 जो आहे आणि कलम 13 जो आहे, आता वास्तविक पाहता गेला की एखादी गुन्हा घडला किंवा एखादा क्राईम घडला तर त्या क्राईमचं इन्व्हेस्टिगेशन ऑब्लिव्हियस पोलीस किंवा इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे ईडी, पोलीस, CBI, IB हे करतात. ज्या काही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहेत त्या करतात. मात्र ह्या कायद्यामध्ये किडनी रॅकेटला वाचवण्यासाठी असं एक विचार येतो माझ्या मनामध्ये, किडनी रॅकेटला वाचवण्यासाठी वास्तविकता हा कायदा केला गेला का, हाही प्रश्न मनामध्ये माझ्या उपस्थित होतो. कारण का हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण असं आहे की ॲप्रोप्रिएट अथॉरिटी हा जो कलम 13 मध्ये आहे, या कलम 13 मध्ये अगदी क्लिअर आहे की त्याचं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे त्या कायद्यामध्ये घडणाऱ्या घटनांचं ऑफेन्सचं इन्व्हेस्टिगेशन ना पोलीस करू शकणार ना CBI करू शकणार, तर हे ॲप्रोप्रिएट अथॉरिटी करू शकणार. मग आज आपल्याकडे पोलीस फोर्स जी आहे यांना इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं याचं ट्रेनिंग दिलं जातं. CBIला इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जावं याचं ट्रेनिंग दिलं जातं. जसं प्रायमरी एव्हिडन्स झाले, सेकंडरी एव्हिडन्स झाले, व्हॉइस सॅम्पल झाले, असं कुठलं ट्रेनिंग ह्या ॲप्रोप्रिएट अथॉरिटीला दिलं जातं का? हे डॉक्टर लोक आहेत. आता ससूनमधला डीन, या ससूनमधल्या डीनला असं ट्रेनिंग दिलं जाईल का की हाऊ टू डू इन्व्हेस्टिगेशन, एखादं इन्व्हेस्टिगेशन कसं केलं पाहिजे. यू आर एक्सपर्ट इन युअर फील्ड, म्हणजे तुम्ही तुमच्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहात. मेडिकलमध्ये तुम्हाला एखाद्या पेशंटला काय आजार झाला आहे, त्याच्यावरती काय रेमेडी करावी किंवा काय करू नये, यू आर एक्सपर्ट इन दॅट फील्ड, बट यू आर नॉट एक्सपर्ट इन इन्व्हेस्टिगेशन फील्ड. एखादा मेडिकल ऑफिसर, एखाद्या ॲप्रोप्रिएट अथॉरिटी इन्व्हेस्टिगेशन स्किलमध्ये एक्सपर्ट कशी असू शकते? नायदर दे आर स्टुडंट ऑफ रिसर्च. मग PhD मध्ये रिसर्च मेथडॉलॉजी शिकवला जातो, याचा अर्थ PhDचे डिग्री होल्डर पण इन्व्हेस्टिगेशन करू शकतात का? नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे लॉ एन्फोर्समेंट एजन्सी ज्या आहेत त्या ऑलरेडी डिफाईन आहेत लॉमध्ये. मग एखादी जर FIR झाली तर ती FIR झाल्यानंतर पोलिसला इन्व्हेस्टिगेशनचा अधिकारच नाही, असं त्या कलम 13 मध्ये TOHO ॲक्टमध्ये होतं. मात्र जसं म्हणजे माननीय विकास कुचेकर सर यांनी कोर्टात युक्तिवाद केला की या केसमध्ये, म्हणजे आम्ही जी दाखल केलेली जी केस रुबी हॉलच्या विरोधात होती, या केसमध्ये आम्ही 2 लोप तयार केले होते. एक जो लोप आहे तो आहे की किडनी ट्रान्सफर करणं, हा एक पहिला ॲक्ट झाला.
जर एखादी किडनी ट्रान्सफर होत असेल तर तो 100% TOHO ॲक्टचा पार्ट आहे. मात्र जर इन केस एखादी किडनी ट्रान्सफर होण्यासाठी एखाद्या व्यक्तीची फसवणूक करणं, एखाद्या व्यक्तीला पैशाचं आमिष दाखवणं, पैशाचं आमिष दाखवून त्या व्यक्तीला ती क्रिया करायला भाग पाडणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि फ्रॉड डॉक्युमेंट तयार करणं, वास्तविकता सेक्शन 468 Yes. फॉर्जरी ऑफ डॉक्युमेंट्स, हे सगळे ऑफेन्स प्युअरली इंडियन पिनल कोडमध्ये अट्रॅक्ट करतात. 370 हा अमेंड झालेला आहे. 370 मध्ये किडनी रॅकेटिंग पण येतं, कारण का हा IPC कलम आहे. मग आता परत प्रश्न निर्माण झाला होता की जर इन केस आपण TOHO ॲक्ट अट्रॅक्ट केला तर त्या सिच्युएशनमध्ये IPC कलम जर अट्रॅक्ट झाला तर तिथे डबल जिओपार्डी होईल का, असा प्रश्नही याचिकाकर्ता म्हणून आमच्या पुढे होता. त्यावेळेस विकास कुचेकर सर आणि आम्ही दोघांनी असं क्लिअर केलं की डबल जिओपार्डीचा सेक्शन आर्टिकल 20 सब सेक्शन 2 जो आहे त्याच्यामध्ये देर इज नो बार फॉर डिफरंट ऑफेन्स. सेम ऑफेन्सला बार आहे, पण किडनी ट्रान्सफर करणं हा TOHO ॲक्टचा पार्ट झाला तर त्या किडनी धारकाला फसवून, त्याला पैशाचं आमिष दाखवून, त्याचे बोगस डॉक्युमेंट तयार करून त्याला किडनी द्यायला प्रवृत्त करणं, हा जो काही ॲक्ट आहे हा ॲक्ट IPC अंतर्गत येत होता. त्यामुळे डबल जिओपार्डीचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं याचिकाकर्ता माननीय विकास कुचेकर, मी आणि अण्णा मंजुळे यांनी न्यायालयाला क्लिअर केलं. हे क्लिअर केल्यानंतर न्यायालयाला ती गोष्ट पटली आणि मग त्यानंतर न्यायालयाने प्रिलिमिनरी एन्क्वायरीचे आदेश दिले. नक्कीच डॉक्टर साहेब, याच्यामध्ये आपला जो संपूर्ण लढा आहे हा खऱ्या अर्थानं मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून आहे. मानवी हक्कांचं होत असणारं या ठिकाणचं उल्लंघन आणि याला कुठेतरी प्रिव्हेंटिव्ह झालं पाहिजे, याचं संरक्षण झालं पाहिजे. प्रत्येकाच्या मानवी हक्कांचं संरक्षण आणि संवर्धन करणं ही राज्य शासनाच्या, लोकशाहीतल्या कल्याणकारी राज्य शासनाची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे. मात्र पैशाच्या आमिषापोटी किंवा परिस्थितीला घरी जाऊन, पुढे सामोरे जाऊन किंवा परिस्थितीच्या अधीन होऊन पैशाच्या आशेपोटी, लालसेपोटी मनुष्य आपलं अवयव दानाच्या नावाखाली व्यापार करण्याची सुरुवात ज्यावेळेस करतो, ही खऱ्या अर्थानं समाजाची घातक मनोवृत्ती तयार होईल. आणि इथंच खऱ्या अर्थानं मला वाटतं आपल्याला मानवी सहजीवनाचा जो पाठ आहे हा खऱ्या अर्थानं त्याचं अस्तित्व धोक्यात निर्माण होईल. मानवी सहजीवनाच्या दृष्टिकोनातून किडनी रॅकेट प्रकरणी अनेक गुन्हे आपल्या देशात, महाराष्ट्रात या अगोदरही घडलेले आहेत. याच्या अगोदरही अनेक केसेस झालेले आहेत. मात्र जसं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जिओपार्डीच्या नावाखाली किंवा दोन वेगळे ऑफेन्स घडत असताना त्या बनवलेल्या कायद्यामुळे असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत, या तरतुदीमुळं अपराध्यांना खरी शिक्षा पोचत नाही किंवा खरी अपराधी तिथपर्यंत कन्व्हिक्ट होत नाही, त्यांना शिक्षाच होत नाही, असाही काही भाग समाजाच्या डोळ्यासमोर आता या ठिकाणी निर्माण होऊ लागलेला आहे. आणि याला कुठंतरी खऱ्या अर्थानं कायद्यानंच बंधनं घालणं किंवा कायद्यानं प्रिव्हेंट करणं काळाची गरज आहे. या दृष्टिकोनाचा हा लढा आहे, हा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष करत असताना मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीनं जर या घटना होत आहेत तर मानवी हक्काचे अवयव स्वतःची विक्रीपर्यंत पोहोचण्याची कारणं नेमकी आपण कशा पद्धतीने नमूद करू शकता मॅडम? की आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर जे फायनान्शियल कंडिशन जी असते फॅमिलीची ती विचारात घेतली पाहिजे की का लोक ह्या एक्स्ट्रीम स्टेजला पोहोचतात की त्यांना त्यांचे अवयव सुद्धा मौल्यवान वाटत नाही. तो त्याचा आढावा सरकारने घेतला पाहिजे. त्याच्यावर उपाययोजना करून जास्तीत जास्त कायद्याची जनजागृती केली पाहिजे की समजा एखाद्याची अशी फसवणूक देखील झाली, समजा 15 लाख देऊन सांगितलं आणि त्यांना तेवढी अमाऊंट गेलीच नाही, तर त्याच्यामध्ये त्यांना पुढे रेमेडी काय, अशा उपाययोजना सरकारमार्फत केल्या पाहिजेत.
आणि जास्त करून कायद्याची जनजागृती करून आणि त्याची अंमलबजावणी कशी होणं हे पण त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. फक्त कायदे लोकांना माहिती असून त्याचा उपाय नाही, तर त्याबरोबर त्याची अंमलबजावणी जर परफेक्टली झाली तर असे प्रकार थांबतील आणि ज्या अशा पीडित आहेत किंवा ज्या विक्टीम आहेत ते त्यांचे आयुष्य वाचतील असं मला वाटतं सर. आणि सरकारने ह्या विषयाकडे सखोलपणे पाहून त्याची चौकशी करून अशा गोष्टी थांबवण्यासाठी सरकारने मदत घेणं किंवा त्याप्रमाणे आढावा घेऊन स्टेप्स घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, आपण याच केसमधला जर थोडासा आणखी विचार केला तर ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्याच्या संबंधाने जे प्रोव्हिजन्स टीओ ऍक्ट तुम्ही जो सांगितला, TOHO ऍक्ट जो सांगितला, या कायद्याच्या तरतुदी अनुसार ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचं झालं तर शासकीय पातळीवरती एक कमिटी नियुक्त करण्यात आलेली आहे, जी जिल्हा लेवलची आहे, राज्य लेवलची आहे आणि नॅशनल लेवलची आहे. अशाच 3 स्तरावरती ही कमिटी काम करते. ज्यावेळेस असा कुठलाही अवयव ट्रान्सफर करायचा असेल किंवा अवयव दान करायचं असेल किंवा ट्रान्सप्लांट करायचं असेल तर अशा वेळेस या कमिटीची मान्यता घेणं अपेक्षित आहे. आणि ही मान्यता देत असताना अवयवदात्याचं आणि जो अवयव स्वतः ज्याला घ्यायचे आहेत या दोघांचं रिलेशन्स काय आहेत, ह्या रिलेशनच्या संबंधांनी त्याचे आयडेंटिफिकेशन करणं, त्याची कागदोपत्री तपासणी करणं, ही सत्यता आहे, यात कुठल्याही पद्धतीचे पैशाचा व्यवहार झालेला नाही हे पाहण्याची जबाबदारी या लोकांची आहे. आणि म्हणूनच आम्ही या संबंधाने आवाज उठवत असताना याच प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं या जे रुबी हॉल क्लिनिकच्या संबंधाने जे अवयव ट्रान्सफरच्या संदर्भात एक केस जे आता आपल्या समोर सगळ्या माध्यमांनी आणलेले आणि या संबंधाने आम्ही मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून लढा उभारत असताना आमच्या समोर जो प्रश्न उपस्थित झालेला होता की या अवयव ट्रान्सप्लांट कमिटीनं या व्यक्तीचे डॉक्युमेंटेशन चेक करत असताना किंवा त्यांची रिलेशन सर्टिफिकेट चेक करत असताना खरोखरच त्यांचे हे सगळं व्हेरीफाय करत असताना की यांचे नातेसंबंध बरोबर आहेत की नाहीत किंवा यांची ते किडनी जुळती की नाही, योग्य पद्धतीने ऑपरेशन त्याचं होतंय की नाही, हे सगळं पाहण्याची यांची जबाबदारी होती. कायद्यानं ती जबाबदारी या कमिटीकडे सोपवण्यात आलेली आहे. ही जबाबदारी कायद्यानं सोपवलेली असताना देखील याच्यामध्ये अप्रामाणिकपणा या लोकसेवकांनी केलेला, कारण त्यांच्याकडे असणारी हुकूमत आणि कायद्याचं सोपवलेली जबाबदारी यात अप्रामाणिकपणा करून फौजदारी न्यासभंग केलाय असं तुम्हाला वाटत नाही का डॉक्टर? 100% सर, याच्यात फौजदारी न्यासभंग घडल्याचं वाटतंय. कारण का जी ससून लेवलला जी कमिटी होती आपली, म्हणजे ससूनचे डीन त्याच्यामध्ये प्रमुख होते माननीय तावडे साहेब, आणि त्यांना नुकतंच आपण वृत्तपत्रात देखील वाचलं की त्यांची ही ज्या म्हणजे आपला आरोग्य प्रमुख जे आहेत यांच्या अंतर्गत DMERचे जे म्हैसकर साहेब आहे यांच्या अंतर्गत जी कमिटी स्थापन झाली होती यांनी ससूनच्या डीनला दोषी देखील ठरवलेलं आहे. वास्तविक पाहता गेलं तर किडनी जी ट्रान्सप्लांटेशन केली जाते तर ही किडनी ट्रान्सप्लांटेशनमध्ये एक तर तो त्याच्या ब्लड रिलेशनमध्ये असला पाहिजे असा एक रूल सांगतो. तर वास्तविक पाहता जर त्याच ॲक्टमध्ये जर सेक्शन 9.3 जर आपण वाचला तर 9.3 मध्ये अननोन पर्सन, नॉन ब्लड रिलेशन पर्सन असंही दिलेलं आहे. आता काय होतं की हा ॲक्ट अमेंड झाला आणि 9.3 ॲड झाला आणि 9. जो आहे 2 तो प्रिव्हेंट करतो नॉन ब्लड रिलेशनला आणि 9.3 सांगतो ब्लड रिलेशन नसेल तरी ट्रान्सप्लांटेशन करता येतात. आता फॉर एक्झाम्पल माझ्या ब्लड रिलेशनमध्ये कुणाचीही किडनी मला मॅचअप झाली नाही तर त्या सिच्युएशनमध्ये माझं राईट टू लाईफ डिप्राईव्ह होतं. जर माझा राईट टू लाईफ डिप्राईव्ह जर होत असेल आणि जर मला माझ्या ब्लड रिलेशनमधल्या नसलेल्या व्यक्तीची किडनी आणि माझी किडनी मॅच झाली असेल तर त्या सिच्युएशनमध्ये पूर्वी हा कन्फ्युजन मोठा असायचा की ही किडनी नाही दिली जाणार, कारण का त्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे नॉन ब्लड रिलेशन जर असेल तर तिथे किडनी ट्रान्सफर करता येत नाही. कारण का आधी त्यांना ब्लड रिलेशनमधल्या सगळ्यांच्या किडनीचे डेटा, त्यांची त्या गोष्टीची अनुमती, या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात. मात्र ज्या वेळेस 9.3 अमेंड झाला ही गोष्ट बऱ्याच जणांना नॉलेजेबल नाही आहे डॉक्टर लोक, आणि त्यामुळे काय होतं हे असे बनावटीकरण करणं किंवा हे करणं आणि कमिटीने त्याला मान्यता देणं हे असे सगळे प्रकार होतात.
आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की 370 हे जे भादवी कलम Yes, 370चा ऑफेन्स घडलेला आहे, याचबरोबर ती पैशाचं आमिष देणं, लालूच दाखवणं, या संबंधाने 420 भादवी हा पण ऑफेन्स घडलेला आहे. 467, 468, 471 हे बनावट दस्तावेजीकरण तयार करून किंवा ते अस्तित्वात ठेवून त्या आधारे त्याचा वापर करून या ठिकाणी हे सगळं हे घडलेलं आहे. आणि याचबरोबर ती या सगळ्या प्रकरणामध्ये 120 बस जे अनेक जे याच्यामधले दलाल लोक आहेत, या दलालामार्फत हे रुबी हॉल हॉस्पिटल पुण्यामध्ये आहे, सदरची महिला ही कोल्हापूरची आहे, तर त्या कोल्हापूरच्या महिलेपर्यंत ही गोष्ट पोचली कशी याचाच अर्थ या ठिकाणी दलाल आहे. त्या महिलेनी पण तसा तो आरोप केलेला आहे. रवी भाऊ नावाचा कोणी दलाल व्यक्ती आहे, तिच्या माध्यमातून या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. मग अशा या तस्करी प्रकरणी खऱ्या अर्थानं चौकशी होणं, या संबंधीचा गुन्हा नोंद होणं आणि त्याची चौकशी होणं, या संबंधाने इव्हिडन्स ट्रॅपिंग होण्याचा प्रकार थांबवणं हे महत्त्वाचं असतानाही अद्यापर्यंत त्या ठिकाणी गुन्हा नोंद झालेला नाही. कारण याच्यामध्ये राज्य शासनाच्या वतीनं कडक पावलं उचलण्याचं असल्याचं दाखवून या ठिकाणी ऑर्गन ट्रान्सप्लांट कमिटी जी आहे शासकीय, या कमिटीचे हेड जे होते यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. याचबरोबर ती रुबी हॉल क्लिनिकचा परवाना, जो ऑर्गन ट्रान्सप्लांटचा परवाना होता, अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित करण्यात आला. त्या संबंधाने स्वतः ते हायकोर्टात गेले. हायकोर्टाने संबंधित प्रकरणी निलंबित परवान्याच्या संबंधाने स्थगिती आदेश देण्यात आलेले आहेत. असं असलं तरी मला असं वाटतं की या ठिकाणी जे हॉस्पिटलकडनं बनावट दस्तावेजीकरण झालं, तिचं आयडेंटिफिकेशन चेक न करता ज्या पद्धतीने तिला रिलेशन सर्टिफिकेट देण्यात आलं, याचबरोबर ती तिच्या मेडिकल रिपोर्टमध्ये जे रक्ताच्या तपासणी होत्या याच्यामध्ये शुगरचं प्रमाण त्या ठिकाणी दिसत आहे रिपोर्टमध्ये, युरिन याच्यामध्ये शुगरचं प्रमाण डिटेक्ट होत आहे. अशा परिस्थितीमध्ये तिचं ऑपरेशन करणं तिच्याही जीविताला धोका निर्माण करणारं होतं. त्याचबरोबर ती ज्यांना तिची किडनी बसवण्यात आलेली आहे त्यांच्याही जीविताला तो धोका निर्माण होईल. म्हणजे त्याच्यात 307 हेही कलम अट्रॅक्ट होत आहे भादवी. अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे असताना पोलिसांनी केवळ TOHO ऍक्ट हा बागुलबुवा निर्माण करून किंवा या कायद्याची तरतूद दाखवून अद्यापर्यंत गुन्हा नोंद केलेला नाही, ही खरोखरच मला असं वाटतं की ही दुर्दैवाची बाब आहे. आणि याच्यासाठी आपण न्यायालयीन लढाई लढत आहोत. दोन्ही ऑफेन्स वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आहेत, याचे जीओपार्डी होत नाही, ही बाजू आपण न्यायालयापर्यंत समोर मांडलेली आहे, विनंती केलेली आहे. आता या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय घडणार आहे, कशा पद्धतीने अशा अवयव तस्करीला आळा पडणार आहे, कसा बसणार आहे, हे पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. अगदी शेवटच्या कमेंटकडे मी डॉक्टर आपल्याकडे येतोय. शेवटी आपण या प्रकरणी काय सांगाल? आता तरी न्यायालयाने आपल्याला प्रिलिमिनरी एन्क्वायरीचे आदेश कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला दिलेले आहेत आणि या संदर्भात मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थेमार्फत माननीय विकास कुचेकर सर, मी आणि विधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आम्ही लवकरच पोलीस स्टेशनला स्वतःहून सुमोटो माहिती द्यायला जाणार आहे. कारण का अजूनपर्यंत पोलिसांकडनं न्यायालयाचे आदेश होऊन देखील फोन आलेला नाही आहे आणि हा रिपोर्ट 5 मेच्या आतमध्ये त्यांना सबमिट करायचा आहे. त्यामुळे वेळेचं बंधन पाहिलं आणि केसची जर सेन्सिटिव्हिटी पाहिली तर पुरावे नष्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे यावरती त्वरित आम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनला अप्रोच होऊ शकतो. न्यायालयाचा आदेशाचा सर्टिफाईड कॉपी आम्ही घेतली. आपण काय सांगाल? ह्याची न्यायालयीन आदेशामार्फत चौकशी करण्यात यावी आणि जे समोर इन्क्वायरीमध्ये जे समोर येईल त्या अनुषंगाने ह्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, जेणेकरून की समाजामध्ये असा मेसेज जाईल की आजही मानवी हक्कासाठी लढणारे लोक समाजात आहेत आणि त्या अनुषंगाने की जे पीडित आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी आजही न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. आणि वास्तविक पाहता गेलं तर मीडियामधनं प्रसारित होणाऱ्या बातम्या म्हणा किंवा आपल्या आसपास होणाऱ्या चर्चा याच्यामध्ये जर कुणाला मानवी हक्कांचं जर उल्लंघन आढळलं तर नक्कीच त्याच्यासाठी आता मानवी हक्क न्यायालय म्हणून ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्याकडे पण आपल्याला केस दाखल करता येते. आणि महाराष्ट्रातील अशी पहिली केस जी आहे ही विकास कुचेकर सर आणि आम्ही मानवी हक्क न्यायालयात दाखल केली, ते म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास
यांच्या कोर्टात ती दाखल केलेली आहे आणि त्याच्यावरती यापूर्वीही CRPC 200च्या अंतर्गत आदेश झालेले आहेत. त्यामुळे पूर्वी मानवी हक्काचे उल्लंघन झालं तर फक्त आणि फक्त आपल्याला मुंबईतील मानवी हक्क आयोगाकडेच रेमेडी आहे असं जे काही वाटत होतं तसं वाटणं साहजिक पण होतं. पण आता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे आमची पहिली केस सक्सेस झाल्याने आणि ही महाराष्ट्रातील पहिली केस आहे असं आमच्या रिसर्चमध्ये समोर येत आहे. त्या रिसर्चप्रमाणे महाराष्ट्रातील पहिली केस मानवी हक्क संरक्षण जागृतीने मानवी हक्काच्या कायद्याअंतर्गत दाखल केली, ते पण मानवी हक्क कोर्टात दाखल केली आहे. त्यामुळे कुणालाही मानवी हक्काच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्याकडेही मानवी हक्क न्यायालयाच्या अंतर्गत तिथे दाद मागता येईल. डॉक्टर थँक्यू. खऱ्या अर्थानं मानवी हक्कांच्या संबंधानं आज आपण मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहोत. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 या कायद्यातील तरतुदीनुसार कलम 30 प्रमाणे मानवी हक्क न्यायालय हे सत्र न्यायालय आहे असं कायद्यात घोषित केलेलं आहे. पण आपण जे खऱ्या अर्थानं मानवी हक्कांच्या उल्लंघनातून जे ऑफेन्स घडत आहेत, गुन्हे घडत आहेत, या गुन्ह्याची दखल घेण्याची जी जसं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की त्या गुन्ह्याची दखल हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीच घेऊ शकतात आणि ते ट्रायल हे मानवी हक्क न्यायालयाकडे जाणार आहेत. या दृष्टिकोनातून ही केस आम्ही दाखल केलेली होती आणि ती खरोखरच त्या पद्धतीने आदेश झालेले आहेत. याची ट्रायल मानवी हक्क न्यायालयात नक्की जाईल. ही महाराष्ट्रातली आमच्या रिसर्चप्रमाणे जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की पहिली केस होती. याच पद्धतीनं मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या संबंधाने किंवा खऱ्या अर्थानं जर समाजात एखाद्या नागरिकांच्या समोर कुठला अपराध घडत असेल तर केवळ आपण हक्काचे हकदार किंवा हक्क मागणाराच फक्त समाज निर्माण करून चालणार नाही, तर खऱ्या अर्थानं कर्तव्यनिष्ठ समाज जर असेल तर तो खऱ्या अर्थानं हक्काचा हकदार बनतो असं जे म्हणतो. त्याच पद्धतीनं नागरिकांसमोर घडत असलेल्या गुन्ह्याची वर्दी ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशन अथवा मॅजिस्ट्रेटला देता येते आणि याचा आधार घेत आम्ही समाजात घडत असणाऱ्या गुन्ह्यांची वर्दी खऱ्या अर्थानं प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्याला देऊन त्या दृष्टिकोनातून न्यायाचे आदेश व्हावेत याची मागणी आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. न्यायाच्या दृष्टिकोनातून ही सर्व संघर्षाची बाजू आहे. अशा संबंधाने जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा कधीही न्यायाची आवश्यकता वाटत असेल किंवा कुठली न्यायालयीन मदत हवी असेल तर आमचे विधितज्ञ आपल्याबरोबरती नेहमीच सहकार्याला राहतील. फेसबुक लाईव्ह पाहत असताना माझ्या सहकार्यांनी असा कुठल्याही पद्धतीचा ऑफेन्स घडत असेल, मानवी हक्कांचं उल्लंघन होणारा ऑफेन्स घडत असेल किंवा कोणता गुन्हा घडत असेल, नक्कीच त्याच्यासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळण्याच्या कामी आमच्याकडनं कुठलीही कायदेशीर मदत लागत असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आज आपण फेसबुक लाईव्हवरती जोडून राहिला आणि खऱ्या अर्थानं मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून अवयव तस्करीचं जे प्रकरण होतं न्यायाच्या दृष्टिकोनातून हा संघर्ष आम्ही लढत आहोत. या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीचं बदनामी करण्याचं किंवा कुठल्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला बदनाम करण्याचा या ठिकाणचा आमचा मुळीच हेतू नाही. आमचा हेतू आहे की खऱ्या अर्थानं समाजात मानवी हक्कांचं घडत असणारं उल्लंघन आणि त्याचं मानवी हक्काचं संरक्षण आणि संवर्धन घडावं, न्यायाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही आवाज उठवत आहोत. म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, मीडियाच्या माध्यमातून म्हणा, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून म्हणा, न्यायालयीन लढाई लढून म्हणा, हा आवाज उठवण्याचा आमचा प्रयत्न आहे. एवढंच बोलून आज आमचं या ठिकाणचं लाईव्ह संपवत आहोत. जय हिंद.